शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा। माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं, कुणाची मन दुखावली असल्यास माफी मागतो। बागेश्वर बाबाकडून दिलगिरी व्यक्त। लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार, 4 मुलं करण्याच्या वक्तव्यावर बागेश्वर बाबाचं विधान। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार, तर टोलच्या रकमेत कुठलीही वाढ होणार नाही, शिंदेंची माहिती। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उद्या मंत्रालयामध्ये बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। विदर्भात उष्णतेची लाट। अकोल्यात तापमानाचा पारा 46.9 अंशांवर, तर अमरावतीत 46.8 अंशांवर तापमान। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान 44 अंशांच्या पार। आणखी 2 दिवस उष्णतेची लाटेचा अंदाज।